माळरानावर सोयाबीनची काळी सोनेरी शेती बहरली, पोषक पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत। निपाणी तालुक्यात गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे माळरानावरील सोयाबीन पिकाने मनावर काढले आहेत। पोषक हवामान, वेळेवर झालेली पेरणी आणि जमिनीत टिकून असलेल्या ओलाव्यामुळे यंदा सोयाबीनची उगवण 95% अधिक झाली आहे। त्यामुळे अवघे माळरान हिरव्या शालूने नटले असून काळ्या आईच्या कुशीत सोनेरी स्वप्ने बहरली आहेत। जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या चांगल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी माळरानात सोयाबीनच्या पेरणीला वेग दिला होता। फुले संगम, फुले किमया, KDS 726 या वाणांना शेतकऱ्यांनी अधिक पसंती दिली आहे। सध्या पीक 20 ते 25 दिवसांचे झाले असून पिकाची वाढ जोमदार आहे। एकसारखी उगवण आणि हिरवाकंच रंग यामुळे पीक पाहून शेतकरी सुखावला आहे। सध्या पीक तणनियंत्रण आणि अळी व्यवस्थापनाच्या अवस्थेत आहे। सकाळपासूनच शेतकरी पाठीवर पंप घेऊन शेतात औषध फवारणी करताना दिसत आहेत। मावा, तुडतुडे आणि पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी प्रतिबंधात्मक फवारणीवर भर देत आहेत। यंदा पावसाने वेळेवर साथ दिली, उगवण अतिशय चांगली आहे। आता वेळेवर एक फवारणी केली तर खर्च वाचून उत्पादन चांगले निघेल, अशी प्रतिक्रिया प्रगतशील शेतकरी यांनी व्यक्त केली। कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा चिकोडी तालुक्यात सोयाबीनच्या क्षेत्रात 15 ते 20% वाढ झाली आहे। पारंपरिक पिकांना फाटा देत कमी खर्च, कमी मेहनत आणि चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे वाढला आहे। याबाबत कृषी सहाय्यक यांनी सांगितले की सध्याचे ढगाळ वातावरण सोयाबीन वाढीसाठी पोषक आहे। मात्र सततच्या पावसाने पाणी साचून मुळकूस होऊ नये म्हणून शेतातून पाण्याचा निचरा करावा। तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच कीटकनाशकांची फवारणी करावी। एकंदरीत सध्या तरी माळरानावरील चित्र आशादायक असून पावसाचा असाच जोर राहिला तर यंदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या पदरात भरघोस उत्पादन पडणार हे निश्चित।